शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम, एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध, किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. मुख्यमंत्र्यांनी पिंपळेश्वर मंदिराच्या धर्तीवर बुद्धभूमी फाउंडेशनला जागा द्यावी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांची मागणी. बुद्ध विहार बचाव समितीच्या लढ्याला जाहीर पाठिंबा. वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशन आणि बुद्ध विहार बचाव समितीच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून मुख्यमंत्र्यांनी पिंपळेश्वर मंदिराच्या धर्तीवर बुद्धभूमी फाउंडेशनलाही जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नवीन सिंग यांनी केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या बुद्धविहारला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजीबाजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादळ, अल्पसंख्याक विभाग, SC विभाग, ST विभाग, OBC विभाग, सोशल मीडिया विभाग तसेच विविध फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भेटीदरम्यान भंते गुरुजी आणि बुद्धविहार बचाव समितीच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीच्या समस्या, मागण्या आणि सुरू असलेल्या आंदोलनाबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट नवीन सिंग यांनी हा लढा न्याय्य असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला. तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दूरध्वनीद्वारे भंतेजी यांच्याशी संवाद साधत बुद्ध विहार बचाव समितीच्या मागण्यांबाबत भूमिका जाणून घेतली आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रश्नावर आता काँग्रेसने उघडपणे भूमिका घेतल्याने या विषयाला राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिक महत्त्व प्राप्त झाले असून राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बघा, आमची भूमिका ही आहे की बुद्ध भूमी फाउंडेशन जे आहे हे बऱ्याच वर्षापासून इकडे आहे आणि त्यांची जी मागणी आहे तर ती रास्त आहे. आज त्यांनी इथं सगळी चांगलीच कामं होत आहेत आणि आमची सरकारला ही विनंती राहील, जसं मुख्यमंत्र्यांनी आज जर आपण बघितलं 8 जून आहे, आज ते पिंपळेश्वर महादेव मंदिर ती 4-4.5 एकर जागा ती त्यांची नव्हती, पण त्या तिथल्या लोकांना, तिथल्या ट्रस्ट लोकांना आज ते करून ते तसं देण्यात आलेलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी ही पण जागा इथं पण 4-4.5 एकर 5 एकर जागा जी यांची डिमांड असेल यांना द्यावं. विकासाला यांचा कोणाचाच विरोध नाही आहे, पण तुम्ही विकासाच्या नावाने जर राजकारण करत असाल तर काँग्रेस पक्ष हे खपून घेणार नाही आणि संपूर्णपणे आम्ही बुद्ध विहार भूमी फाउंडेशन ह्याच्या मागे उभे राहणार आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा चालू राहील. भूमिका असेल. बघा, हे जे राजकीय स्वरूपाचे यांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, पहिली गोष्ट त्यांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकारच नाही. इतक्या वर्षापासून एखादा माणूस जर 15 वर्षापासून एखादा जर माणूस एका ठिकाणी राहत असेल तर हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचाही निर्णय आहे की बाबा तू इथला निवासी होऊ शकतो, बरोबर. यांच्याकडे तर त्याच्या अगोदरपासून रेकॉर्ड आहे, 1937 पासून रेकॉर्ड आहे. म्हणजे देश ज्यावेळी स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळीपासून यांच्याकडे रेकॉर्ड आहे. आणि जर हा रेकॉर्ड असताना आणि याच्यामध्ये जर कमिशनर साहेबांनी हे मुळात दुर्लक्ष केलं असेल आणि शासनाच्या दबावाखाली जर ते हे काम करत असतील, यांच्यावर गुन्हे दाखल करत असतील तर त्यांनी ते तात्काळ गुन्हे वापस घ्यावे. नाहीतर आम्ही शासनाच्या विरोधात तिथं महानगर मुख्यालयाच्या समोर बसून आम्ही धरणे प्रदर्शन करू. बघा, TDRची जी प्रक्रिया असते की बाबा एखादा ॲग्रीमेंट झालं, त्याच्यामध्ये नंतर ते ट्रान्सफर झालं, त्याच्यानंतर जे जागा असते त्याला कंपाऊंड वॉल पूर्ण करून ती महानगरपालिकेला हस्तांतरण करायची असते, बरोबर. हा एक प्रकार झाला. आता गेले 25 वर्ष मध्ये फक्त 2-2.5 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इथं सत्ता होती, पण यांची सत्ता आहे गेली कित्येक वर्ष. यांना काय माहीत नाही का?
आज खासदार जर एक पत्र काढतायत, पत्रामध्ये लिहितायत की आम्ही SIT बसवतोय आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी करणार आहे, TDR प्रकरणाची इन्क्वायरी करणार आहे, जे दोषी. अरे पण तुम्ही इतके दिवस काय झोपलेले होते का? सरकार काय झोपलेली होती का? इतके दिवस तुम्ही कोणावर म्हणजे का चौकशी केली नाही? याच्यामध्ये आपण कोणाला दाबण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न करत आहात? जे कायदेशीर गुन्हेगार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल आजपर्यंत का झाला नाहीये? सत्ता तर तुमचीच आहे ना. तर आज न्याय मागण्याकरता आम्ही जाणार कुठे? ही लोक जाणार कुठे न्याय मागण्याकरता? तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. आम्हाला याचा मोबदला, बुद्धभूमी फाउंडेशनला याचा मोबदला मिळायला पाहिजे. सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोचपर्यंत आम्ही हा काँग्रेस पक्ष हा लढा चालू ठेवणार.